स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 15 फेब्रुवारीला आलेली आहे महाशिवरात्री आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्यामुळे काय होतं तर आपल्याला निश्चित फल प्राप्ती होते. म्हणूनच हा योगायोग जो आहे तर तो सहसा येत नाही, परंतु यंदाची महाशिवरात्री जी आहे तर ती खूप खास आणि महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी देवादिदेव महादेव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता. म्हणून या दिवसाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणूनच यंदा महाशिवरात्री ही 15 फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर हे शिवलिंगाच्या स्वरूपात प्रगट झाले. म्हणून या दिवशी भगवान शिवलिंगाची खास विशेष पूजा सेवा केली जाते. माता पार्वती आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी व्रत आणि उपवास सुद्धा केला जातो. त्याचप्रमाणे प्रदोष काळामध्ये भगवान शंकर हे शिवलिंगामध्ये विराजमान असतात. म्हणून प्रदोष काळी म्हणजे सायंकाळच्या वेळेला पूजा करणे अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीचं जागरण करणे आणि रात्री 4 प्रहराच्या पूजेला सुद्धा खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. भगवान शिवांचे रात्रीचे पूजन करणे हे अतिशय अत्यंत खूप शुभ असते. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची रात्री 4 प्रहरामध्ये पूजा केली जाते. धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्री ही गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र मानली गेली आहे. याच दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये देवादिदेव महादेव हे सूक्ष्म स्वरूपामध्ये अवतरलेले असतात. पृथ्वीवरती शिवतत्व हे नेहमीच्या तुलनेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर देवादिदेव महादेवांची मनोभावे पूजा सेवा प्रार्थना केली तर निश्चितच आपल्या मनातील ज्या काही अधुऱ्या इच्छा आकांक्षा मनोकामना आहे तर त्या महादेवांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतात. त्याचबरोबर या दिवशी शिवलिंगावरती आपण काही वस्तू सुद्धा आवर्जून अर्पण करायच्या आहे. आता कोणत्या वस्तू अर्पण करू शकता आणि खास करून कोणत्या वस्तू आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी वस्तू अर्पण करायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. ज्यांची देवादिदेव महादेवांवरती खरोखर श्रद्धा आहे, भाव आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र आवर्जून सर्वांनी टाईप करा. कृपा करून व्हिडिओला लाईक करत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, तसं बघायला गेलं तर आपण या महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर देवादिदेव महादेवांची पूजा सेवा जी आहे तर ती करू शकतो. परंतु त्यासोबतच रात्री सुद्धा 4 प्रहरामध्ये आपल्याला ही पूजा करायची असते. 4 प्रहरी पूजेला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्यापैकी पहिला प्रहर हा 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजून 11 मिनिटांपासून ते 9 वाजून 2 मिनिटांपर्यंत असणार आहे. हा जो कालावधी आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला दूध जे आहे ना तर ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. दूध आपल्याला शक्यतो करून कच्चंच दूध वापरायचं आहे. तापवलेलं दूध जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण केलं जात नाही, म्हणून आपल्याला खास करून काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे दुसरा प्रहर जो आहे तर तो 15 फेब्रुवारीला रात्री 9 वाजून 2 मिनिटांपासून ते मध्यरात्री 12 वाजून 34 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेला आपल्याला दही जे आहे ना तर हे शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे, म्हणजे दह्याचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. तिसरा प्रहर हा रात्री 12 वाजून 34 मिनिटांपासून ते सकाळी 3 वाजून 46 मिनिटांपर्यंत असणार आहे. यामध्ये आपल्याला तुपाचा अभिषेक करायचा आहे. शक्यतो करून गाईचं तूप वापरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. आणि चौथा प्रहर हा 16 फेब्रुवारीला पहाटे 3 वाजून 46 मिनिटांपासून ते सकाळी
6:59 म्हणजे 7 वाजेपर्यंत असणार आहे। यामध्ये आपल्याला मध जो आहे ना तर तो शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे। हे झाले 4 प्रहर, परंतु यासोबतच आपल्याला दिवसभर म्हणजे 15 फेब्रुवारीचा जो दिवस आहे तर या दिवसभरामध्ये सुद्धा शिवलिंगावरती काही वस्तू आवर्जून अर्पण करायच्या आहेत। तर या वस्तू आपण मंदिरामध्ये जाऊन किंवा घरी देखील अर्पण करू शकता, परंतु शक्यतो करून मंदिरामध्ये जास्तीत जास्त अर्पण करण्याचा प्रयत्न करा, कारण की घरातल्यापेक्षा मंदिरामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत ना तर त्या जास्त प्रमाणामध्ये असतात आणि आपण जी काही सेवा पूजा मंदिरामध्ये करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चितच प्राप्त होत असतं। ज्यांना नाही शक्य, कारण की या दिवशी गर्दी असणार आहे, त्यांनी घरी देखील सेवा फळ जे आहे वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करू शकता। कारण की आता आपण ह्या वस्तू अर्पण केल्याने आपल्याला काय फळ मिळणार आहे तर हे देखील मी तुम्हाला समोर चालून व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करत जाऊ नका, व्हिडिओ संपूर्ण बघत जावा आणि व्हिडिओला लाईक करत जावा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, जर सकाळी शिवलिंगाचं दर्शन केलं तर आपल्या पापांचा नाश होतो। दुपारी जर आपण शिवलिंगाचं म्हणजे शिवांचं दर्शन केलं तर 7 जन्मांचे पाप नष्ट होते आणि संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला जर आपण भगवान देवादिदेव महादेवांचं दर्शन घेतलं तर यामुळे आपल्याला अगणित पुण्यफळ जे आहे ना तर ते मिळत असतं। आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत असतात। आपण शिवलिंगावरती कोणती वस्तू जेव्हा अर्पण करतो तर त्यावेळी ती कोरडी अर्पण करायची नसते, तर ती ओली करून आपल्याला अर्पण करायची असते। आपण जेव्हा ह्या वस्तू अर्पण करत असतो ना तर त्या अगोदर आपल्याला हे आवर्जून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। तर त्यासोबतच आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे, पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे। त्यामध्ये आपल्याला चुकून देखील चाफ्याचं फूल जे आहे ना तर ते अर्पण करायचं नाही, कारण की देवादिदेव महादेवांना चाफ्याचं फूल जे आहे तर ते अर्पण केलं जात नाही। त्याचप्रमाणे बेलपत्र अर्पण करायचं आहे। यानंतर आपण आपल्या समस्येनुसार वस्तू सुद्धा अर्पण करायच्या आहे। जलाभिषेक आपण शिवपिंडीवरती करतो, त्यावेळेला महादेवांना आपल्या भक्तावरती विशेष कृपा करतात आणि जेव्हा आपण जलाभिषेक करतो त्यावेळेला आपण तांब्याने तो अभिषेक करायचा आहे, किंवा मग आपण स्टीलच्या लोट्याने पाणी अभिषेक केला तरी देखील चालणार आहे। फक्त आपण ज्यावेळी जलाभिषेक करतो त्यावेळेला आपलं तोंड जे आहे तर ते उत्तर दिशेला असावं, म्हणजे पाठ जी आहे ना तर ती दक्षिण दिशेला आणि आपलं तोंड जे आहे तर ते उत्तर दिशेला किंवा मग दिशेला तोंड करून तुम्ही पूजा केली तरी देखील चालणार आहे, पण शक्यतो करून उत्तर दिशेकडे तोंड करून पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे, कारण की ही आपली सेवा भक्ती जी आहे तर ती देवादिदेव महादेवांपर्यंत लवकर पोहोचत असते आणि त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं। त्याचप्रमाणे आर्थिक समस्या असतील, धनासंबंधी अडचणी असतील, घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल, आपल्याला या दिवशी काळे तीळ हे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। यामुळे इच्छा पूर्ण होतात। तसेच आपली जर काही कामं अडकलेली असतील, रखडलेली असतील, बरेचसे प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नसेल, आपल्याला कच्चे तांदूळ जे आहेत ना तर त्या अखंड तांदूळ जे आहेत पांढरे तर ते अर्पण करायचे आहेत, शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत। आपण 108 जे तांदूळ आहेत तर ते शिवलिंगावरती आपण एक करून अर्पण करू शकता, किंवा मग तुम्ही एकसाथ केले तरी देखील चालणार आहे, कारण की या दिवशी भरपूर प्रमाणामध्ये मंदिरामध्ये गर्दी असणार आहे। सर्वांनाच ते शक्य होत नाहीये, कारण की इतरांनाही लाभ घेऊन द्यायचा आहे दर्शनाचा, म्हणून जास्त गर्दी गोंधळ करायची नाहीये। पूजा करताना तिथे आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे। मंदिरामध्ये खाली जर पानं वगैरे पडलेली असतील बेलपत्राची तर ती आपल्याला उचलून ठेवायची आहे। काही वेळा आपण बेलपत्रांवरती किंवा फुलांवरती पाय देऊन ते तुडवत असतो आणि समोर जाऊन देवादिदेव महादेवांची भक्ती करत असतो, यामुळे आपल्याला कुठलंही पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही। काळजी घ्यायची आहे। जीवनातील सर्व संकटे या सेवा केल्यामुळे, फळं अर्पण केल्यामुळे, काही वस्तू अर्पण केल्यामुळे दूर होतात। फक्त तांदूळ हे अखंड घ्यायचे आहे। तांदूळाला हळदी कुंकू लागलेलं नसावं, सफेद तांदूळ आपल्याला
आपल्याला वापरायचे आहे। त्यानंतर या दिवशी आपण गंगाजलाचा शिवलिंगावरती अभिषेक केला तर मोक्षाची प्राप्ती होते, संपत्तीचा अभाव दूर होतो। तसेच अनेक दिवसापासून जर आपल्या काही समस्या आहेत ज्या काही नष्ट होत नसतील तर मग आपण या दिवशी जव जे आहेत ना तर ते सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करू शकता। त्याचप्रमाणे आपण पंचामृताचा अभिषेक सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करू शकता। यामुळे आपल्याला इच्छित असे फळ जे आहे तर ते मिळत असते, आजारपण नष्ट होत असते आणि उत्तम आरोग्याची आपल्याला प्राप्ती होत असते। त्यामुळे आपण पंचामृत जे आहे तर ते देखील शिवलिंगावरती अर्पण करू शकता। पंचामृत म्हणजे जसं की दूध दही तूप साखर मध असं आपल्याला एकत्रित करून हे जे मिश्रण आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। आपण शिवपिंडीवरती अर्पण करू शकता। त्याचप्रमाणे दुधाने अभिषेक करणे हे देखील अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं। त्यामुळे अगोदरच सांगितल्याप्रमाणे प्रथम प्रहर जेव्हा आहे त्यावेळेला आपण दूध जे आहे ना तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। दह्याचा अभिषेक आपण जर केला तर आपल्या आयुष्यामध्ये परिपक्वता येते, त्यामुळे दुसऱ्या प्रहरामध्ये आपल्याला दह्याचा अभिषेक करायचा आहे। तिसऱ्या आणि चौथ्या प्रहरामध्ये आपल्याला तूप आणि मधाचा अभिषेक करायचा आहे। यासोबतच आपण या दिवशी उसाचा रस हा सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करू शकता। आर्थिक अडचणीसाठी हा जो उपाय आहे ना तर हा अतिशय अत्यंत प्रभावशाली मानला जातो। नक्की मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करून बघा, सोबतच कष्ट करणं गरजेचं आहे। यामुळे जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळते आणि आपल्या मनातील अधुऱ्या इच्छा पूर्ण होतात। या दिवशी जर आपल्याला सुख शांती हवे असेल तर आवर्जून शिवलिंगावरती केशर अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे घरातील गरिबी दुःख दारिद्र्य दूर व्हावं, घरामध्ये सुख समृद्धी आनंद वैभव धनधान्यामध्ये वाढ व्हावी यासाठी आपल्याला साखर जी आहे ना तर ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। त्याचप्रमाणे या दिवशी जर आपण एक बेलपत्र जरी अर्पण केलं तरी आपल्या मनातील मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात। काही करणं जमलं नाही किंवा शक्य झालं नाही तर मग आपल्याला या दिवशी शिवलिंगावरती एक बेलपत्र का होईना आवर्जून अर्पण करायचं आहे। ज्यांना शक्य असेल 108 बेलाची पानं अर्पण करणं त्यांनी आवर्जून करा, परंतु एवढी पानं जर आपल्याला नाहीच मिळाली तर मग एक बेलपत्र का होईना आपल्याला ते अर्पण करायचंच आहे। बेलपत्र अर्पण करत असताना आपल्याला ते पालथं अर्पण करायचं आहे। देठ जो आहे तर तो आपल्याकडे येईल आणि पानाचं टोक हे देवादिदेव महादेवांकडे येईल, अशा प्रकारे आपल्याला ते अर्पण करायचं आहे। ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी अडथळे येत आहेत तर त्यांनी या दिवशी शिवलिंगावरती रुद्राक्ष अर्पण करावा। यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या कमी होतात। ज्यांना योग्य पुत्र प्राप्ती हवी आहे तर अशा व्यक्तींनी या दिवशी गहू जे आहेत ना तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। गहू हे व्यवस्थित असावे, अखंड असावे, किडलेले किंवा कीड लागलेले नसावे, तुटलेले फुटलेले नसावे याची देखील काळजी घ्यायची आहे। त्याचप्रमाणे शमीच्या झाडाची पानं जी आहेत तर ती आपण या दिवशी शिवलिंगावरती आवर्जून अर्पण करावी। सर्व प्रकारच्या दुःखांपासून आपल्याला मुक्तता मिळत असते। आपल्या जीवनातील आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी या दिवशी आपल्याला धोत्र्याचं फळ आणायचं आहे, ते स्वच्छ धुवायचं आहे, त्या फळाला चंदन लावायचं आहे, पिवळं चंदन लावायचं आहे आणि आपल्या घरातील पैशासंबंधीच्या अडचणी नष्ट व्हाव्या म्हणून अशी देवादिदेव महादेवांना कळकळीने तळमळीने प्रार्थना करायची आहे आणि हे अर्पण करायचं आहे। यासोबतच धोत्र्याचं पान किंवा धोत्र्याचं फूल सुद्धा आपण अर्पण करू शकता। धोत्रा हा देवादिदेव महादेवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी धोत्र्याचं फळ आपल्याला आवर्जून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट होत असतात। आता आपण ज्यावेळी धोत्र्याचं फळ जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करतो ना त्यावेळी आपल्याला ते नुसतं तसंच सोडून द्यायचं नाहीये वाहून, तर त्यावरती आपल्याला थोड्याशा पांढऱ्या अक्षदा टाकायच्या आहेत, तांदूळ टाकायचे आहे
किंवा मग तुम्ही गुलालाने ते म्हणजे गुलाबीसर होईपर्यंत तुम्हाला गुलाल त्यावरती टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या सांगितल्याप्रमाणे अर्पण करायच्या आहे। सर्व वस्तू अर्पण करण्याची गरज नाही, ज्यांना शक्य होईल त्यांनी सर्व वस्तू अर्पण केल्या तरी देखील चालणार आहे, त्याचं आपल्याला अधिकच फळ मिळणार आहे। परंतु ज्यांना नाही शक्य त्यांनी किमान एक तरी वस्तू अर्पण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। एक ऑप्शन म्हणून मी ते सांगितलेलं आहे तुम्हाला। तर अशा पद्धतीने जेवढ्या वस्तू तुम्हाला शक्य होतील, जितकी सेवा तुम्हाला या दिवशी करणं होईल, शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही अडचण असेल, ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। तर चला, सांगितल्याप्रमाणे नक्की सेवा उपाय नक्की करून बघा। यानंतरही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपायांचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ जास्तीत जास्त येईलच तुमच्यापर्यंत। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।